ओम श्री गुरुदेव दत्त. ओम श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आज आपण ज्ञानेश्वरीतील पहिला अध्याय, त्यातील काही श्लोक आणि त्यातले अर्थ बघणार आहोत. तरी तुम्ही चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा. श्री गणेशाय नमो. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वयं वेदा आत्मरूपा. ओंकार हाच परमात्मा आहे असे कल्पून ज्ञानेश्वर महाराज येथे मंगल करतात. सर्वांचे मूळ असणाऱ्या व वेदांच्या प्रतिपादनाचा विषय असणाऱ्या श्री ओंकारा, तुला माझा नमस्कार असो. व स्वतःला स्वतः जगण्यास योग्य असणाऱ्या आणि सर्वव्यापी अशा आत्मरूपी ओंकारा, तुझा जय जयकार असो. देवा तूची गणेशू सकलमती प्रकाशू, म्हणे निवृत्ती दासू अवधारी जो जी. सर्वांच्या बुद्धीचा प्रकाश जो गणेश तो तूच आहे. ज्ञानेश्वर महाराज पुढे म्हणतात, हे शब्द ब्रह्म अशेष तोची मूर्ती सुवेश, तेथे वर्ण नपू निर्दोष मिरवित असे. संपूर्ण वेद हीच उत्तम सजवलेली मूर्ती आहे आणि तिच्या ठिकाणी निर्दोष वर्णरूपी शरीराचे सौंदर्य शोभून राहिले आहे. स्मृती तोची अवयव देखा अंगिक भाव, तेथे लावण्याची ठेव अर्धशोभा. आता शरीराची ठेवण पहा. स्मृती हेच त्याचे अवयव आहे. या स्मृतीतील अर्थ सौंदर्याने लावण्याची केवळ खानच बनले आहे. अष्टादश पुराणे तीच मणिभूषणे, पदपद्धती खेवणे प्रमय रत्नांची. 18 पुराणे हेच अंगावरील रत्नखचित अलंकार, त्यातील प्रतिपादलेली तत्वे हीच रत्ने व शब्दांची छंदबद्ध रचना हीच त्याची कोंदणे आहेत. पदबंध नागर तोची रंगादिले अंबर, जेथे साहित्य वाने सपूर उजळाचे. उत्तम प्रकाशाची शब्दरचना हेच गणपतीच्या अंगावरील रंगविलेले वस्त्र आहे आणि त्या शब्दरचनेतील अलंकार हे त्या वस्त्राचे चकचकीत तलम पोत आहेत. देखा काव्य नटका जे निर्धारिता सकौतुका, त्याची रणझुनती शूद्रघटिका अर्धध्वनी. पहा, कौतुकाने काव्यनाटकाविषयी विचार केला असता ती काव्यनाटके पायातील शूद्र घागऱ्या असून त्या अर्थरूप आवाज झुंझुनत आहेत. नाना प्रमयाची परी निपुणपणे पाहता कुसरी, दिसती उचित पदे माझारी रत्ने भली. त्यात प्रतिपादलेली अनेक प्रकारची तत्वे व त्यातील कुशलता याचा बारकाईने विचार केला असता यामध्येही उचित पदांची काही चांगली रत्ने आढळतात. तेत व्यासदिकाची आई मती, तोची मेखळा मिरवती, चोखाळपणे झळकती पल्लव सडका. तेथे व्यासदिकांची बुद्धी हीच कोणी कमरेला बांधलेली मेखला शोभत आहे व तिच्या पदराच्या दशा निर्दोषपणाने झळकत आहे. देखा षडदर्शने म्हणती, तोची भुजांची आकृती, म्हणूनी विसंवादे धरती आयुधे हाती. पहा, 6 शस्त्रे म्हणून जी म्हणतात तेच गणपतीचे 6 हात आणि म्हणून एकमेकांशी न मिळणारी मते हीच कोणी त्या हातात शस्त्र आहेत. तरी तर्कू तोची परशू, नीतिभेद अंकुश, वेदांतू तो महारसू मोदकू मिरवे. तरी हातामध्ये अनुमानरूपी परशू आहे. हातात प्रमाणमय यादी षोडश पदार्थांचा तत्वभेद रूपी अंकुश, हातात ब्रह्मरसाने भरलेला ब्रह्मज्ञानरूपी मोदक शोभत आहे. एके हाती दंतू जो स्वभावता खंडितू, जो बौद्ध मत संकेतू वार्तिकाचा. बौद्ध मतांचे निदर्शन करणाऱ्या बौद्ध वार्तिकांनी प्रतिपादले बौद्ध मत हाच कोणी स्वभावता खंडित असलेला दात तो एका हातात धरला आहे. मग सहजे सत्कार वादू, तो पद्य करू वरदू, धर्मनिष्ठा तो सिद्धू अभय हस्तू. मग सहजच येणाऱ्या सत्कारवाद हाच वर देणारा कमलासारखा हात होय व
या धर्माची सिद्धी करणारा, अभय देणारा हात होय. देखा विवेकवंतू सुविमळू तोची शुंडा दंडू सरळू, जेथ परमानंदू केवळू महासुखाचा. पहा, ज्या ठिकाणी सोली ब्रह्मसुखाचा निरतश आनंद हीच सरळ, अतिनिर्मळ व बऱ्या वाईटाची निवड करण्यात समर्थ अशी लांब सोंड आहे. तरी संवादू तोची दशणू, जो समताशु शुभ्रवर्णू, देवा उन्मेष सूक्ष्मशेणू विग्रहराजू. तर संवाद हाच दात असून त्यातील पक्षरहितपणा हा त्या दाताचा पांढरा रंग आहे. ज्ञानरूप बारीक डोळे असलेल्या विघ्नाचा नियामक असा हा देव आहे. मज अवगमली या दोन्ही मीमांसा श्रवणथानी बोध मृतमुनी आली सेवितो. पूर्वमीमांसा व उत्तरमीमांसा ही शास्त्रे हीच त्या दोन्ही कानांच्या ठिकाणी मला वाटतात व बोध हेच त्याचे मदरूपी अमृत असून मुनिरूपी ब्राह्मण त्याचे सेवन करतात.